चला तर मंडळी, आज आपण आहे ना स्वादिष्ट आणि कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे बनवूया एकदम सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी मी 250 ग्राम शेंगदाणे घेतले. ते आता छान असे धुवून घेऊ आपण पाण्याने. असे पाण्यात धुवून काढू आणि ह्या चाळणीमध्ये टाकू आपण पाणी निथळण्यासाठी. तर एक 250 ग्राम बेसन पीठ घेतलंय. हा का 250 ग्राम बेसन पीठ घेतलंय. त्याच्यात एक अर्धा चमचा हळद टाकू आणि 1 चमचा दाणा पावडर टाकू आणि हा 1 चमचा ओवा घेतलाय मी. असा हातावर चुरगाळून टाकू आपण. हे चवीनुसार मीठ टाकू. लाल मिरची पावडर टाकू आपण 2 चमचे. आता हे शेंगदाणे आपण या बेसन पिठात टाकून घेऊ. आता याच्यात थोडं थोडं पाणी वाटायचं आणि असं कालून घ्यायचं. असं घट्टच कालायचं, लई पातळ नाही करायचं. हे पीठ सगळं शेंगदाण्याला चिकटलं पाहिजे. आता चमच्याने काय होत नाही, मी हातानेच कालते. असं घट्ट कालायचं म्हणजे शेंगदाण्याला पीठ चिटकत. इथं मी हे तांदळाचं पीठ घेतलं एवढं. आता हे त्याच्यात टाकू. आता हे अजून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. तांदळाच्या पिठाने काय होतं ना, कडक होते, खुसखुशीत होते, अशी मऊ पडत नाहीत. म्हणून तांदळाचं पीठ घालायचं. त्यात आपलं तेल तापलंय. आपण याच्यात एक एक शेंगदाणा असा सोडून घेऊ. कसं सोडायचं. चांगलं बारीक गॅसवर तळून देऊ म्हणजे कडक होते. हे बघा, असे लालसर होऊन द्यायचे, चांगले छान अजून कडक होऊन द्यायचे. हे बघा, असा कलर येऊन द्यायचा याला आणि मगच काढून घ्यायचे. आता आपले मसाले शेंगदाणे तळून झाले, काढून घेतलेत. आता त्याच्यावर थोडासा आपण चाट मसाला टाकू. आता आपले मसाले शेंगदाणे तयार झाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.